श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 6। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक मने सिद्धासी, तू स्वामी ज्योति अंधकारासी, प्रकाश केले जी आम्हासी, गुरुपीठाद्यंत त्रिमूर्ती अवतार होणी आपण, तीर्थे करावया किंकारण, विशेष कायसे गोकर्ण, म्हणून गेले तया स्थाना, तीर्थे असते अपरंपार, समस्त सांडोनी प्रतिकार, कैसा पावला दत्तात्रेय अवतार, श्रीपाद श्रियावल्लभ, विस्तारुणी आपणासी, सांगा स्वामी कृपेसी, म्हणून लागतसे चरणांसी, नामधारक प्रती करे। ऐकोणी नामधारकाचे वचन, संतोष जाहला सिद्ध आपण, सांगतसे विस्तारुण, गुरुचरित्र पर्येसा, ऐक शिष्या शिखामणी, तुवा पुशले जे का प्रश्नी, संतोष झाला अंतःकरणी, सांगतो चरित्र श्री गुरुचे, तुझ करिता गा आम्हासी, लाभ झाला असमयासासी, गुरुचरित्र सांगावयासी, उत्कंठा मानसी होतसे, मनसी त्रयमूर्ती अवतोरण, तीर्थे हिंडती केवी आपण, विशेष पातला गोकर्णा, म्हणून पुससी आम्हासी, दत्तात्रेय देव जाण, तीर्थे हिंडे याची कारण, भक्तजना दीक्षा करण, उपदेशी तसे हितार्थ, विशेष तीर्थ आपुले स्थान, गोकर्णी असे शंकर आपण, याची कारणे निर्गुण, त्रयमूर्ती वससी तये स्थानी, गोकर्णीचे महात्म्य सांगतासे अनुपम्य, एकचित्त करुणी नेम, ऐक शिष्या नामधारका, त्या तीर्थाचे आद्यंत, सांगेन तुझ विस्तारत, जे जे वरू लाधले असत, अपूर्व असे ऐकावया, महाबळेश्वर लिंग देखा, स्वयंभू शिव असे ऐका, आख्यानासे विशेषा, लंबोदरे प्रतिष्ठिले, शिष्य म्हणे सिद्धासी, तीर्थमहिमा वाणीसी, विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले कैसी, विस्तारुणी सांग मज, ऐसे शिष्य विनवित, ऐकोणी बहु संतोषत, निरोपितसे आद्यंत, महाबळेश्वर लिंग चरित्र, पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या, नामतियेचे कैकया, ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिवपूजा सर्वकाळी, नित्य करी लिंग पूजना, पूजे विन नेघे अन्न, ऐसे क्रमिता एक दिन, न मिळे लिंग पूजेसी, व्रतभंग होईल म्हणोनी, मृत्तिका लिंग करुणी, पूजित होती संतोषिनी, भक्तिपूर्वक अवधारा, तिचा पुत्र अति क्रूर, नामतया दशशीर, आला तेथे वेगवक्त्र, माता दर्शन करावया, नमिता झाला मातेसी, पुसे पूजा काय करसी, सांगतसे विस्तारोसी, पूजिते लिंग मृत्तिकेचे, रावण म्हणे जननेसी, माझी माता तू म्हणविसी, मृत्तिकेचे लिंग पूजेसी, अभाग्यापुले म्हणतसे, मागुती म्हणे तियेसी, पूजिला फळे कायसी, कैकया सांगे पुत्रासी, कैलासपद पाविजे, रावण म्हणे मातेसी, कैलासानुनी तुझपासी, दिल्हे तरी काय कैसी, का हो करी तसे सायास, ऐसे म्हणतसे रावण, माते सवे करी पण, आणि त्वरित उमारमण, कैलासा सहित लंकेसी, पूजा करी वो स्वश्चित्तेसी, मृत्तिकालिंग असे कायसी, मनोनी निघाला त्वरितेसी, मनोवेगे निशाचर, पावला त्वरित शिवपुरासी, शुभ्र पर्वत रम्यासी, धरोणी हालवी क्रोधेसी, वीस बाहू भुजाबळे, आंदोळले कैलास भुवन, उपटतसे तो रावण, दाही शिरे टेकून, उचलीन म्हणे उल्हासे, शिर लावून पर्वतासी, कर टेकुनी मांडीसी, उचलिता झाला त्राणेसी, पाताळ सप्त आंदोळले, फडा चुकविनी शेष आपण, कुर्म भ्याला कापून, भयचकित देवगण, अमरपूर कापतसे, कंपायमान स्वर्ग भुवन, सत्यलोकादी विष्णुभुवन, मेरू पडतसे गडगडून, म्हणती प्रळय मांडला, कैलासपुरीचे देवगण, भयभीत झाले कापून, भयचकित गिरिजा आपण, होऊन गेली शिवापासी, पार्वती विनवी शिवासी,
काय झाले कैलासासी, आंदोळ तसे भारेसी, पडो पाहते निर्धारी, नगरात झाला आकांत, बैसले ती तुम्ही सावचित्त, करावया तुम्ही प्रतिकार त्वरित, म्हणून चरणी लागली. ईश्वर म्हणे गिरजेसी, न करी चिंता मानसी, रावण भक्त माझा परियेसी, खेळ तसे भक्तीने. ऐसे वचन ऐकोणी, विनवी गिरिजा नमोनी, रक्ष रक्षगा शूलपाणी, राखे समस्त देवगणा. ऐकुनी उमेची विनंती, शंकरे चेपिती वाम हस्ती, 10 शिरे भुजा विसासैती, शिरकला संधी गिरित, चिंता करी मणी बहुत, शिव शिवयसे उच्चारित, ध्यातसे स्तोत्र करीत, शरणागत रक्ष म्हणुनी. त्राही त्राही पिनाक पाणी, जगत रक्षा शिरोमणी, शरण आलो तुझे चरणी, मरण कैसे भक्तासी. शंकर भोळा चक्रवर्ती, ऐकुनी त्याची विनंती, चेपिले होते वामहस्ती, काढिले त्वरित कृपेने, सुटला तेथुनी लंकेश्वर, स्तोत्र करीतसे अपार, शिरछेदोनी धरिले करी, तंतु लाविले निज अंतरे, वेद सहस्र एकवटुनी, कवर्ण करमादी विस्तारुणी, सामवेद अति गायनी, समस्त रागे गातसे. गणरस स्वरयुक्त, गायन करी लंकानाथ, त्यांची नामे विख्यात, सांगेन ऐका एक चित्ते. 8 गण प्रख्यात, उच्चारितसे लंकानाथ, म गण ब्राह्मण विख्यात, न गण क्षत्रिय विनेसी, भ गण वैश्य ध्यानेसी, य गण शूद्र वंश परियेसी, ज गण दैत्य कुळेसी, र गण प्रेत राक्षसत गण, स गण तुरंग रूपेसी, 8 गण परियेसी, विस्तारित गायनेसी, लंकापती रावण. गायन करीत नवरसेसी, नावे सांगेन परियेसी, शांत भयानक अद्भुतेसी, शृंगार हास्य करुण रसे, रौद्रवीर विभत्सेसी, गायन करी अति उल्हासी, वीणा वाजवी सप्तस्वरेसी, ध्यानपूर्वक विधीसी, जंबुद्वीप वासज्यासी, षडज स्वर नाम परियेसी, कंठीहून उपजज्यासी, मयूरस्वरे आलापित, उत्तम याती उपजत्यासी, गिरवान कुळी ब्रह्मवंशी, पद्मपत्रवर्ण परियेसी, वन्नी देवता शृंगार रसे, द्वितीय स्वर ऋषभासासी, जन्म लक्ष्मी द्वीपासी, उपज हृदय स्थानेसी, चाश्वर ऋषी कुळ, प्रख्यात जन्म क्षत्रिय वंशी, विराजवर्ण यम देवतेसी, क्रीडा अद्भुत रस ऐसी, वीणा वाजवी रावण. तृतीय स्वर गांधेरेसी, गायन करी लंकाधीशेशी, कुशद्वीपवास जासी, नासिकास्थान अवधारा, अजस्वर आलापत्यासी, गिरवान कुळ वैश्यवंशी, सुवर्णवर्ण कांतेसी, चंद्रदेवता अद्भुत रसे, मध्यम स्वर चातुर्थक, क्रौंच द्वीप वास ऐक, उरस्थान उच्चारी सुखे, क्रौंच स्वरे आलापित, गिरवान कुळ ब्रह्मवंश, कुंदवर्ण रूप सुरस, ध्यान करी लंकाधीश, लक्ष्मी देवता करुणरसे, शालमली द्वीप भूमीसी, जन पंचम स्वरासी, कंठीहून उपजनादासी, कोकिळा स्वरे गातसे, ध्यान करी तया स्वरासी, उपज झाला पितृवंशी, कृष्णवर्ण रूप त्यासी, गणनाथ देव हास्यरसे, श्वेतदीप जन्म ख्यात, स्वर असे नाम दैत, ललाट स्वान नाद व्यक्त, दुर्धर स्वरे आलापी देखा, ऋषी कुळ उत्तम वंशी, जन्म आहे ध्यानेसी, पीतवर्ण रूप त्यासी, नारद गणेश देव देखा, ऐसे दैवत स्वरासी, बिभत्स रस अति उल्हासी, गायन करी भक्तीसी, लंकानाथ शिवापती, पुष्कर द्वीप उपजजासी, निषाद स्वर नाम परियेसी, उत्पत्ति तालव्य संधीसी, हस्ती स्वरे गातसे, असुरवंश वैश्य कुळी, कल्पशुद्ध वर्ण पाटली, तुम्बर मुनी देवता जवळी, सूर्य देवता अवधारी, भयानक रसे देखा, चर्ची व्याकुळ से निका, येणे परी सप्तस्वरिका, गायन करी लंकानाथ, राग सहित रागिणीसी, गायन करी सामवेदासी, श्री रागदी वसंतासी, आलाप करी दशशिर, भैरवादी पंचमराडी, नटनारायण मेघराणी, गायन करी अभ्यास योगी, लंकानाथ शिवाप्रती, गवडी कोल्हाळी आंधळी, द्रविड रागी कौशिकमाळी, देवगांधार आनंदलिळी, गायन करी लंकानाथ, धना श्रियावराडीसी, राम क्रीडा मंजिरीसी, गौड क्रीडा देशासी हरसी,
गायन करी लंकेश्वर। भैरवी गुर्जरी सहित वेलावळी राग ललित। कर्नाटकी हस्ययुक्त गायन करी दशशिर। त्रोटकी मोटकी देखा टंकाक्षी सुधा नाटिका। संधैव मालवी ऐका गायन करी लंकानाथ। बंगाली राग सोरटीसी कामबोध मधु माधवीसी। देव क्रीडा भूपाळीसी गायन करी दशानन। रागवल्लभ माधुरीसी राभेरी राग हर्षी। विहंगदात्री चंडीसी वसवी जादी रागाणे। शिर कापुणे आपले देखा यंत्र केले करकमळिका। नर काढून तंतुका रावणेश्वर गातसे। समया समयी आलापन करी दशशिर आपण। प्रातःकाळी करी गायन अष्टरागे परियेसा। मध्यम राग वेळावळी देशाख्य भैरवी भूपाळी। मल्हार धनाश्री बंगाली प्रातःकाळी गातसे। बराडी ललिता गुर्जरसी गौडक्री आहिरी कौशिकेसी। माध्यान समयी गायनासी रावण करी परियेसा। कुरंजी तोडी माला श्रियेसी देशाख्य पंचम परियेसी। अपराह्न वेळ अतिहर्षी ईश्वरा प्रति गातसे। चार प्रहरी गौडीयेसी रामकली श्री रागासी। देवक्री पटमंजिरेसी वसंत ऋतुरागे ऋतुकाळी। ऐसे 36 रागेसी गायन करी सामवेदासी। निर्वाण रूप आहे कैसी चंद्रमौळी भक्ती ते। रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्वरितेसी। निजरूपे अतिहर्षी उभा राहिला सन्मुख। पंचवक्र श्री दशाभुजा स्वरूपेशी उभा राहुणी संतोषी। मागवर म्हणतसे म्हणे रावण शिवासी काय मागू तुझ पासी। लक्ष्मी माझे घरची दासी अष्टनिधी माझे द्वारी। चतुरानन माझा ज्योतिषी 33 कोटी देव हर्षी। सेवा करिता ती आम्हासी सूर्यचंद्र वरुण वायू। अग्निसारिखा सेवा करी वस्त्रे धुतसे अतिकुसरी। यम माझा आज्ञाधारी निरोपा वेगळा न मारी कवना। इंद्र पराभविता पुत्र कुंभकर्णा सारिका भ्रात। स्थान माझे समुद्रात कामधेनू माझ्या घरी। 6 कोटी आयुष्य मज समान नाही दुजा। आलो असिया याची काजा कैलास नेन लंकेसी। व्रत असे जननीसी नित्य पूजावे तुम्हासी। मनोरथ पुरवावे भक्तीसी कृपामूर्ती दातारा। ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असेल पूजेसी। काय करीसी कैलासासी प्राणलिंग देईन तुझ। जे जे मनीची वासना पुरेल ऐसे जाण। लिंग असे माझा प्राण म्हणून दिले रावणासी। पूजा करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत जप करुणी। रुद्राभिषेके करुणी पूजा करी एकचित्ते। वर्षे 3 जरी पूजिसी तुची माझे स्वरूप होसी। जे जे मनी इच्छिसी पावसी त्वरित अवधारी। हे लिंग असेच जयापासी मृत्यू नाही परियेसी। दर्शन मात्रे नित्य दोषी त्वरित जातील अवधारी। ठेवू नको भूमीवरी जव पाहिजे तुझे नगरी। वर्षे 3 पूजा करी तुची ईश्वर होशील। वरू लाधला लंकेश्वर केला साष्टग नमस्कारू। निरोप दिधला कर्पूर गौरू निघाला त्वरित लंकेसी। इतुके होता अवसरी नारद होता ऋषेश्वर। निघून गेला वेगवत्तर अमरपुरी इंद्रभुवना। नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्तसी चित्ते बैसलासी। अमरत्व दिदले रावणासी लक्ष्मी नेली आजी तुमची। चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग दिधले कर्पूर गौर। आनिक दिधला असे वर तुची ईश्वर होशील। वर्षे 3 पूजेयलासी तुची माझे स्वरूप होसी। तुझी नगरीच कैलासी मृत्यू नव्हे कधी तुझ। ऐसा वर लाधून रावण गेला संतोषन। 33 कोटी देव कोठून सुटतील आता तुम्हासी। जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंका नाथा। उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटीस न्यावे रावणासी। ऐसे वचन ऐकून इंद्र भ्याला कापून नारदासी विनवी कर जोडून काय करावे म्हणतसे। नारद म्हणे इंद्रासी उपाय करावे त्वरितेसी। जावे तुम्ही ब्रह्मयापाशी तो यासी उपाय त्वरित करील। इंद्र नारद समवेत गेले ब्रह्मलोकात त्वरित। विस्तारुणी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी। ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी। दैत्यावरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारी। म्हणून निघाले 3 जण पावले त्वरित वैकुंठ भुवन। भेटी झाली नारायण सांगती वृत्तांत रावणाचा।
वीरांची म्हणे विष्णूसी, प्रतिकार करा वेगेसी, कारण असे तुम्हासी, राम अवतारी परियेसा, 33 कोटी देवासी, घातले असे बंधनेसी, याची कारणे तुम्हासी, कारणासे अवधारा. ईश्वराचे प्राणलिंग, घेऊन गेला दैत्यचांग, आता रावण अभंग, तोची ईश्वर होईल. त्वरित उपाय करावा यासी, पुढे जड होईल तुम्हासी, निर्दाळवया राक्षसांसी, अवतरोणी तुम्हीच यावे. ऐसे विनवी चतुरानन, तव श्री विष्णू म्हणे कोपुन, कार्य नासिले म्हणून, निघाला झडकरी कैलासासी. विष्णू आला ईश्वरापाशी, म्हणे शंकरा काय करेसी, प्राणलिंग रावणासी, देणे काय कारण तुम्हा. रावण क्रूर महादैत्य, सुरवर सकळ त्याचे भृत्य, कारागृही असती समस्त, केवी सुटती सांगा आम्हा. ऐशा दुर्याचार्यासी, वर देता तुम्ही कैसी, देवत्व गेले त्याच्या घरासी, घेईल स्वर्ग निर्धारी. ईश्वर म्हणे विष्णूसी, तुष्टलो त्याचे भक्तीसी, विसर पडिला आम्हासी, संतोषने दिधले प्राणलिंग. आपले शिर छेदुनी देखा, विना केला स्वहस्तिका, सप्तसरे वेदाधिका, गायन केले भक्तीने. जरी मागता पार्वतीसी, देतो सत्य परीसी, भुली पडली भक्तीसी, लिंग नेले प्राण माझे. विष्णू म्हणे उमाकांता, तुम्ही ऐसे वर देता, आम्हासी सायास होय बहुता, दैत्योन्मत होता ती, देवद्विजादी लोकांसी, पीडा करिता ती बहुवसी, याची कारणे आपणासी, अवतार घेणे घडते देखा. कधी दिदले लिंग त्यासी, नेले असे लंकेसी, शंकर म्हणे विष्णूसी, 5 घटी झाल्या देखा. ऐकताची शिववचन, उपाय केला नारायण, चक्र पाठविले सुदर्शन, सूर्या आड भावया. बोलावण्या नारदासी, सांगतसे ऋषिकेशी, तुम्ही जावे त्वरितेसी, जाता लंकेस रावण. मार्गी जावणी त्यासी, विलंब करावा परियेसी, जाऊन न द्यावे लंकेसी, त्वरित जावे म्हणतसे. चक्र झाले सूर्या आड, स्नान संध्या रावणा चाड, तुम्ही जावण्या दृढ, विलंब करावा तयासी. ऐसे ऐकुण्या बोला, नारदमुनी त्वरित गेला, मनोवेगे पावला, मार्ग क्रमिता लंकानाथ. नारदा ते पाठवणी, विष्णू विचारी आपले मनी, गणेश्वरा ते विनवणी, पाठवू म्हणे विघ्नासी. बोलावणी गणेशासी, सांगे विष्णू विनयसी, कैसा रावण परियसी, तू ते सदा उपेक्षितो. सकळ देव तुझ वंदिती, त्याचे मनोरथ पुरती, तुझ जे जन उपेक्षिती, विघ्न होय तयासी. तुझ नेनता रावण देखा, घेऊन गेला निधिगा ऐका, प्राणलिंगा अतिविशेषा, नेले शिवा चाळूनी. आता तुवा करणे एक, रावणापाशी जावे ऐक, कपट रूपे व्हावे कुब्जक, बाळवेशे धरुणी, वाटेसी होईल अस्तमान, रावण करील संध्या वंदन. नारद गेला याची कारण, विलंब करावया रावणासी. आज्ञा शिवाची रावणासी, लिंगन ठेवावे भूमीसी, सोच आचमन समयासी, आपणा जवळी न ठेविल. बाळकपणे तुवा जावे, शिष्यरूपे करुणा भावे, सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुनी. संध्या समयी तुझे हाती, लिंग देईल विश्वासरती, तुवा ठेवावे क्षिती, लिंग राहील तेथेची. येणे परी गणेशासी, शिकवी विष्णू परियेस. बाळकपणे तुवा जावे, शिष्यरूपे करुणा भावे, सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुनी. संध्या समयी तुझे हाती, लिंग देईल विश्वासरती, तुवा ठेवावे क्षिती, लिंग राहील तेथेची. येणे परी गणेशासी, शिकवी विष्णू परियेसी, संतोषिनी महाऋषी, भातुकी मागे तैवेळी. लाडू तिळवे पंचखाद्य, इक्षु खोबरे दही माद्य, शर्करा घृत क्षीरसद्य, द्यावे त्वरित आपणासी. चणे भिजून आपणासी, तांदूळ लाह्या साखरेसी, त्वरित देणे भक्षणेसी, मज कारणे म्हणतसे. जे जे मागे विघ्नेश्वर, त्वरित देते शारंगधर, पक्षित निघाला वेगवक्त्र, ब्रह्मचारी वेश धरुणी. गेला होता नारद पुढे, ब्रह्मऋषी महागाढे, उभा ठेला रावणा पुढे, म्हणे कोठून आलासी. रावण म्हणे नारदासी, गेलो होतो कैलासासी, केले उत्सर्ग तपासी, संतोषिले चंद्रमौळी. प्रसन्न होणी आम्हासी, लिंग दिधले परियेसी, आणिक सांगितले संतोषी, लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथ, दैवाधिक तुझे आता, लिंग लाधलासी अमृता, जाणो आम्ही आद्यंत. दाखवी लिंग आम्हा कैसी, खून जाणे परियसी,
लिंगलक्षण तुम्हासी सविस्तारे सांगेन। नारदाच्या बोलासी विश्वास न करी परियसी, दाखवी दुर्णी करेसी व्यक्त करुणी लिंग तैवेळी। नारद म्हणे लंकेशा लिंग महिमा प्रकाशा, सांगेन ऐक बहुवसा कथा ऐके बसुनिया। लिंग उपजले कवणे दिवशी, जाणे आपण पूर्वा परेसी एक चित्ते परियसी कथा असे अपूर्व एक। गिळून सकल सैरी भांसी, मृग एक काळाग्न्यासी ब्रह्मांड खंड परियसी पडिला होता तो मृग। ब्रह्मा विष्णू महेश्वरासी गेलो होतो पारदेसी, मृग मारला परियसी बक्षिले मेद तैवेळी। त्यासी होते 3 शिंगे, त्या खाली होती 3 लिंगे, तिघे घेतली 3 भांगे प्राणलिंगे परियसी। लिंग महिमा ऐसे काणी, जे पूजल वर्षे तिन्ही तेची ईश्वर होतील निर्गुणी, वरदमूर्ती होती तय। लिंग असेल जयस्थानी, तेची कैलास असे जाणी, महत्व होते याची गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरासी। असे अनेका पार महिमा, सांगीन एक एकनेका। रावण म्हणे आम्हा कार्य आम्हा, जावे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी। नारद म्हणे तैवेळी सूर्यास्तमान आहे जवळी, संध्याकाळी ब्राह्मणासी सहस्रवेद तू वाचसे। संध्याकाळी मार्गक्रमिसी, वाटेसी होईल तुझनिशी संध्यालोप होईल। आम्ही राहू संध्या वंदनासी, म्हणून नारद विनियसी पुसोनी रावणासी गेला नदीसी नारद। इचुक्या अवसरी गणेश पातला ब्रह्मचारी, रावणा पुढे चरणाचारी समिदा तोडी कौतुके। रावण चित्ती मानसी व्रतभंग जाहला आपणासी, संध्या करावी त्रिकाळेसी संदेह घडला म्हणतसे। ईश्वरे सांगितले आपणासी, लिंगन ठेवावे भूमीसी संध्या समय झाले निशी काय करू म्हणतसे। तव देखिला ब्रह्मचारी अति सुंदर बाळका परी, हिंडतसे नदी तीरी देखिले रावणे तैवेळी। मग विचारी लंकानाथ ब्रह्मचारी कुमार दिसत, न करिला आम्हा विश्वासघात लिंग देऊ तया हाती। संध्या करुणी स्वश्चित्तेसी, लिंग असेल तयापाशी बाळक आहे हा निश्चयसी। म्हणून गेला तया जवळी देखुनिया दशशिर, पळतसे लंबोदर रावण झाला द्विजवर अभय म्हणत गेला जवळी। रावण पुसे तयासी तू कवन सांग आम्हासी, माता पिता कवन तुझसी कवन कोळी जन्म तुझा। ब्रह्मचारी म्हणे रावणा इतुके पुससी किंकारणा, आमुच्या बापे तुजरीणा काय देणे सांग मज। हासोनिया लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर, सांग बाळा कवनाचा कुमार प्रीती भावे पुसतो मी। ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमुचा पिता काय पुससी, जटाधारी भस्मांगेशी रुद्राक्षमाळा असे देखा। शंकर म्हणजे नाम तयासी भिक्षा मागणे अहर्निशी, वृषभारूढ उमा सरसी जननी माझी जगन्माता। इतके का आम्हा पुसतोसी तुझ देखता भीती आम्हासी, बहुत होतसे परियेसी सोडी कर जाईन। रावण म्हणे ब्रह्मचारी तुझा पिता असे दरिद्री, सदा भिक्षा मागे भारी सौख्य तुझ काही नाही। आमुचे नगर लंकापुर रत्न खजित आहे ती घर, आम्हा सवे चाल कुमार देवपूजा करी सुखे। जे जे मागसे आम्हासी सकळ देईन परियेसी, सुखे चाल आम्हा सरसी म्हणे रावण तैवेळी। ब्रह्मचारी म्हणे त्यासी लंकेसी आहेत बहुत राक्षसी, आपण बाळक अरण्यवासी खातील तेथे मज देखा। नये तुझिया नगरासी सोडी जाईन घरासी, क्षुधे पिळिलो बहुवसी म्हणून बक्षतो वाहतुके। इतके ऐकुनी लंकानाथ त्या बाळका ते संबोखित, लिंगधरी ऐसे म्हणत संध्या करीन तव पदी। बाळक विनवी तयासी न धरी लिंग परियसी, ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रवू नको म्हणतसे। तुझे लिंग असेल जड आपण बाळक असे वेड, निघे लिंग जाई सोड धर्म घडेल तुम्हासी। नाना परी संबोखित लिंग देत लंकानाथ, संध्या करण्या आपण त्वरित समुद्र त्री बैसला। ब्रह्मचारी थडीसी उभा निविनतसे रावणासी, जड झालिया आपणासी ठेविन त्वरित भूमीवर। 3 वेळ तुम्हासी बोलविन परियेसी, वेळ लागल्या तुम्हासी ठेविन आपण भूमीवरी। ऐसा निर्धार करुणे उभा के गणेश लिंग धरुणी, समस्त देव विमानी बैसोनी पाहती कौतुक। अर्घ्य समयी रावणासी बोलावी गणेश परियेसी, जड झाले आपणासी लिंग घेगा म्हणतसे। न्यासपूर्वक अर्घ्य देता रावण करीतो अतिविवेका, हाती दाखवितो बाळका येतो राहे म्हणून।
आणिक एक क्षण पाहुणी गणेश बोले वेळ दोन्ही जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणतसे न ये रावण ध्यानस्थ गणेश असे उच्चारित समस्त देवी साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवरी श्री विष्णू ते स्मरणी लिंग ठेविले स्थापणी संतोष झाला गगनी पुष्पे वर्षिती सुरवर अर्घ्य देवणी लंकेश्वर निघोणी आला वेगवत्तर मग देखिले लिंग तत्र तव भूमीवर ठेविले असे आवेशुनी रावण देखा टोले मारी गणनायका हास्यवदने रडे तो देखा भूमीवर लोळतसे म्हणे माझ्या पितियासी सांगेन आता त्वरितेसी का मारिले बाळकासी म्हणून निघाला रडत देखा मग तो रावण काय करी लिंग धरुणी दृढ करी उचलू गेला नाना परी भूमी सहित हालतसे कापे धरणी तया वेळी रावण उचली महाबळी न ये लिंग शिर आफळी महाबळी राहिला नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओढता रावणे गोकारणकार झाले देखा ऐसे करुणी लंकानाथ गेला मागुती तप करीत ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देव तेथे आले आणिक असे अपार महिमा सांगता असे अनुपमा स्कंद पुराणी असे विस्तारणिक महिमा ख्याती असे त्रिभुवनी ऐकुनी शिष्य गुरुचा बोला नामधारक संतोषला पुनरपि चरणा लागला म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामकधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापनम नाम षष्ठोऽध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।